दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. अपिश खेळतायत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. डाऊन दी बॉल फिल्डर आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल चिंचवली संघाच्या प्रेक्षकांमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे जगदीश दुधकरच्या विकेटचं महत्व. फलंदाज झाल्या बाद 0वरती माघारी परतावं लागेल. जगदीश दुधकर बॅक टू द पवेलियन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. धावसंख्या आहे 4. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं. चिंचवली आणि वसार या दोन टीम मध्ये हा सामना. इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खन. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलं. टीम मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10. धावसंख्या आहे 10. ड्राईव्ह करताय. सरळ रिशीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एकदम मिळत्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 11. जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि सर्वांचे लाडके साईनाथ दादा पाटील यांचा आज वाढदिवस आणि दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एस पी ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडेसे दूर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. गोलंदाज आशिष म्हात्रे या दुसऱ्या षटकामध्ये. चिंचवली आणि वसार या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. सोनू आणि पप्पू ही जोडी आहे. यावेळी बॅकफुटला गेले होते, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती फक्त आणि फक्त 12. ओमचा MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 40+ थरार. एकूण 16 संघ 40+ आपण पाहिले, 40 संघ रेग्युलरचे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत, झेलपर्यंत पोहोचले होते, झेल पकडू शकले नाहीयेत. सीमारेषेच्या बाहेर चौकार. मॅच धावसंख्या आहे 16 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. फक्त दिशेचा प्रयत्न गॅप मधून चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकफुटला गेले, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली चेंडूची आणि शेवटच्या क्षणी फक्त दिशा दिली. आशिष म्हात्रे धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांचा सामना. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अंतिम बॉल या षटकातील. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले, चुकीचं जजमेंट. आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावा. यस.
पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. फुल टॉस. त्याला फक्त दिशा दिली आहे सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. थर्टी 31 धावा. फ्री हिट आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मीडिया अवांतर धाव. धावसंख्या 32. 32 धावा. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. खराब गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. सामना आपण पाहतो यावेळेस वसार आणि चिंचवली या दोन टीम मध्ये. फटका छान आहे. सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. गोलंदाजी करतायत राजेश म्हात्रे. या षटकामध्ये वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 39. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 18 धावा खर्च केलेले आहेत राजेश म्हात्रेने. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलंदाज झाल्या बाद सोनू. बॅक टू द पवेलियन.
40+ आणि आंबे 40+ या दोन टीममध्ये. आणि त्यानंतर रेग्युलरचे सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि रेग्युलरमधील पहिला सामना आहे उंबार्डे पेन आणि त्यांना फाईट करणार आहे नेवाली पाडा या दोन टीममध्ये. त्यामुळे त्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. याच दरम्यान बाळू भोईर साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो धावसंख्या 47. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये. आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते. आय थिंक आज सेकंड बीमर आहे, त्यामुळे राजेश या मॅचमध्ये गोलंदाजी करू शकत नाहीयेत. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये राजेशने केलेली आहे. तब्बल 28 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 50 कंप्लीट 50. राजूदादा गायकर इन ॲक्शनमध्ये असतील या पुढच्या मॅचमध्ये. मलंगड 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष फ्रीट आहे. धावसंख्या 50. क्षेत्ररक्षक फक्त बांधतील प्रेक्षक. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत कणकणीत चौकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54. बावीस होत्या, या षटकामध्ये आल्या तब्बल 32 धावा. आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. रुद्र प्रतीक 11 आई गावदेवी वसार 40+ या संघाने. स्विचिट सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. धावसंख्या आहे 58. स्विचिट क्षेत्ररक्षक आहेत ते झालेत बीट आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. गणेश पाटील अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. डे नाईट फॉर्मॅट. गोलंदाज श्याम, फुल टॉस आणि सलगचा तिसरा चौकार. पप्पूला थांबवणं कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये चिंचवली या टीमला.
फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करताना आपण पाहू शकाल चिंचवली संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 66 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. ऑन साईडला खेळतायत, ड्राईव्ह करतायत, डीपमध्ये फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 2 आणि धावसंख्या 68. अंतिम चेंडू शिल्लक आहे. चला विनंती असेल सेकंड सेमीफायनल SP ग्रुप मांगरुल 40+ आणि त्यांना फाईट करेल आंबे 40+ या दोन टीममध्ये टॉससाठी यायचं आहे. आणि अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दत्ता कडवसर तिसरे पंच. चला बालू भोईर यांना विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बाळू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. सेमीफायनल SP ग्रुप मांगरुल 40+ आणि आंबे 40+ या दोन टीममध्ये हा सामना. जय कालेश्वर आंबे 40+ या टीमने टॉस जिंकलेला आहे. सामना असेल 4 षटकांचा आणि निर्णय पेंडिंग आहे. क्या बात आहे. हे भव्य दिव्य आयोजन साईनाथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. पहिला सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 69 या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये. आणि जेव्हा हे खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेतिवली, व्हॉइस ऑफ कल्याण, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया.
दिव्य पर्वाचा मॉनिटर देतो गणेश. प्रारंभी विनंती करू गणपती विद्याध्यासागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघी अरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात श्राद्ध देवत राजेश्वर छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करत असताना मांगरुळ गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रथमतः उपस्थित तमाम लाडक्या हिंदू बांधवांना या स्पर्धेच्या वतीनं मानाचा जय शिवराय. शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. रनआउटसाठी स्टंपिंगसाठी चेक करायचं कंट्रोल रूममध्ये. 19 फेब्रुवारीचा तो पवित्र दिवस उजाडतो आणि जणू सह्याद्री स्वतः उभा राहून गर्जना करतो. शिवनेरी किल्ल्यावरती जन्मलेले ते बालक पुढे भारताच्या इतिहासाला काय वळण देणार आहे याची जाणीव त्या क्षणी कोणालाही नव्हती. पण जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेला तो शिवबा अन्यायाविरुद्ध उभा राहिला. डोळ्यात करुणा, मनात धर्म आणि हातात मराठी साम्राज्यासाठी तलवार घेऊन मुघलांशी लढला आणि त्या राजानं अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या राजा शिवछत्रपतीला मानाचा त्रिवार मुजरा. या स्पर्धेच्या वतीनं धर्मवीर धर्मरक्षक राजेश शंभू यांना देखील मानाचा मुजरा. आणि फलंदाज असेल बाद. विकेटचं पतन दरम्यान धक्का लागलाय. पहिला बॅटिंग करत असताना चिंचिवली 40+ ला. कळस आणि घरासमोर तुळस आहे. त्या राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती मुठभर मावळ्यांसहित रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तो माझा राजा शिवछत्रपती नाव ऐकता अंगामध्ये ऊर्जा संचारते आणि रतन बॉलला पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आलाय आपण पाहता चौकार आणि धावत संख्या पुढे टोटल 12 या आकड्यावरती. आडवा बॅटनं कडवा प्रहार. समोर फिल्डर एका हातामध्ये बॉलला अडवलंय. गुड फिल्डिंग इन आउटफील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. आदरणीय नंदू शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील SP ग्रुप चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आज या ज्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा, या स्पर्धेचे जनक अर्थातच साईनाथ शेठ पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि दादांना देखील देऊया आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एकविराई चरणी प्रार्थना करतो दादा तुम्हाला असंच उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही भवानी माते चरणी एकविराई चरणी प्रार्थना. आणि साईनाथ शेठ पाटील मांगरुळ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा.
या बॅटची कडा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. 18-2. घातला होता 40+ फॉर्मॅट मधून. पेन परिसरातून देखील आपण पाहिलं तर उंबर्डे संघ इथे दाखल झालेला आहे. स्वागत आहे त्यांचं देखील. खरं तर काल धडाकेबाज चषकामध्ये आपण सोलापूरहून पुणे दौंडहून येताना संघ पाहिलेले. आचेगाव सोलापूर आणि त्याच वेळेला पारगाव पुणे दौंड. पण ते दोन्ही संघ एक एक सामना जिंकले, त्यानंतर परास्त झाले. कल्याण डोंबिवली परिसरातील दादा संघ चेंज द गेम वडोली B ने एकाला परास्त केला आणि जय हनुमान पोगावने एकाला परास्त केलं. स्टँडर्ड वेगळं आहे. कल्याण डोंबिवली भिवंडी ग्रामीण गटातील मलंगड परिसरातील हे क्रिकेट फार वेगळं आहे आणि त्यामुळे या क्रिकेटला ग्लॅमर मिळालेलं आहे. क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं तर आता प्रत्येक खेळाडूनं स्वतःला इतकं डेव्हलप करून घेतलंय की आज अनेक मोठमोठ्या नामांकित खुल्या गटातली खेळाडूंना देखील आपले ग्रामीणचे खेळाडू पाठी सारतात. ही ताकद आज ग्रामीण क्रिकेटनं प्रत्येक खेळाडू दिलेली आहे. गावाला रिप्रेझेंट करत असताना आज मात्र अगदी आपण पाहिलं तर काही खेळाडू आपले ISPL सारख्या स्पर्धेमध्ये गेले, काही खेळाडू आपले IPL सारख्या स्पर्धेमध्ये गेले आणि त्यामुळे ग्रामीण क्रिकेट हे फार महत्त्वाचं राहिलं. वेळेच्या बाबतीत लक्ष असू द्या, आज फायनल नाईट आहे आणि त्यामुळे मॅनेजमेंट टाईट आहे. वातावरण अगदी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रेच्या दिशेने आपण वळतोय, त्यामुळे फ्लड लाईटमध्ये आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल कदाचित यापुढचा सामना. पण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि सातत्यपूर्वक आम्ही एकच सूचना करतोय की तुम्ही देखील दिलेल्या वेळेवरती मॅचेस कंप्लीट करा. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळलाय, 2 फिल्डर त्यांच्या मधून निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आई भवानी दे शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. किल्ला नाही तर नाथ संप्रदायाचा दीर्घ आध्यात्मिक परंपरेचा महत्वाचा केंद्र आहे. या गडाचा इतिहास आणि नाथ पंथ यांचे फार जुनं अतूट आणि खोलवर रुजलेलं हे नातं मलंगडाशी सांगतं. यावेळेस मिस टायमिंग बॉल अवे मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर कॅज्युअल अप्रोच. कॅच झाले ड्रॉप. जीवनदान मिळालंय जगदीश दूधकेरला. आपण तिथे पाहत आहोत जरूर काही दोन्ही हात वर करत असताना शुभ आशीर्वाद दिलाय. फलंदाजाला सांगितले दीर्घायुषी हो. कॅच केले, ड्रॉप, धावा मिळाला 2. जेसन होल्डर फ्रॉम पागड्याचा पाडा. सागर फराड सध्या आमच्या सोबत टेक्निकल रूम मध्ये. आणि विसरून चालणार नाही, गतवर्षी या क्रीडांगणावरती रोशन सर त्यानं थैमान घातला होता. 2 व्हीलर बाईक प्लेअर द टुर्नामेंटची त्याने त्याच्या नावावरती केली आणि क्रिकेट कारकिर्दीमधील दुसरी बाईक या क्रीडांगणावरती त्याने या स्पर्धेमध्ये मिळवली. हा ग्राउंड आणि ही स्पर्धा सागर फराड आणि टीम पागड्याचा पाडासाठी फार लकी ठरली आहे. एकशे 2 पॉइंट सहित खरं तर 2 व्हीलर बाईक सागर फराडने आपल्या नावावरती केली होती. आणि काय भन्नाट प्रदर्शन. रात्री 3 वाजता रोशनने कॉल केला की सागर फराड 2 व्हीलर बाईकच्या रेसमध्ये लवकरात लवकर मांगरू मैदानावरती पोहोच. आणि रात्री 3 वाजता उठून या मैदानावरती तो जल्लोष करण्यासाठी. आणि पागड्याचा पाडा गावामध्ये काय तो बँड बाजा बेंजो लावला होता आणि काय तो आनंद. चला किती वेळा सूचना द्यायची. वसार 40+ संघ ऑलरेडी बघा 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर भरपूर जास्त वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. त्यामुळे रिक्वेस्ट आहे फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच ऑन करा. आतापर्यंत तब्बल 14 संघाला फिल्डर पाण्याटी लागलेले. बाप रे. स्टिक नियम. फटका फसलाय. फिल्डर तिथे तैनात आहेत. ओ कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस.
टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच केले, ड्रॉप, जीवनदान मिळालंय, 2 धावा कंप्लीट. जगदीश दूधकरने ज्या प्रकारे कॅच सोडली होती त्याच प्रकारे झेल आता पुन्हा हा सहज आणि सोपा सोडला जातोय. कॅच छूटा, सपना टूटा और गेंदबाज रूठा. सध्या गोलंदाजाला समोर मनामध्ये कुठेतरी गोष्ट वाटत असेल की यापूर्वीच्या ओव्हरमध्ये झाला एक कॅच ड्रॉप आणि आता देखील कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण जर पाळलं नाही तर मात्र या सामन्यापासून तुम्हाला दूर जावं लागेल. आणि याच दरम्यान राधे जाधव दादांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील मंचावरती. पूर्ण भगवमय वातावरण तुम्हाला क्रीडांगणाच्या चारी बाजूनी डाम डौलानं फडकणारा भगवा झेंडा, भगवा रंग संघर्षाचा, भगवा झेंडा माय मराठी मातीचा, भगवा झेंडा शौर्याचा आणि भगवा झेंडा शिवरायांच्या पराक्रमाचा, भगवा मराठ्यांचा आणि भगवा या हिंदवी स्वराज्याचा. माय मराठी भगवा. आणि या भगवामय वातावरणामध्ये पुन्हा एकदा उपस्थित तमाम लाडक्या शिवभक्तांना मानाचा जय जजाऊ आणि जय शिवराय. डॉट बॉलची समाप्ती. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत गोलंदाजी करत असताना जगदीशला यावेळेस मात्र फटक्यात चांगला आहे, बॉल चाललाय थेट हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग 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 सिक्सर. ला 2 सध्या धावफलक. तर गरज आहे ती या मॅच मध्ये 35 6 बॉल 35 ची गरज आहे. ओ यावेळेस देखील दमदार हिट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार विजय वायलेच्या विरोधामध्ये यावेळेस मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 35 करायच्या होत्या, 6 मिळाल्यात. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. याच क्रीडांगणावरती अगदी आपण पाहिलं तर क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलेने इतिहास नोंदवला होता. 1 चेंडू 7 ची गरज होती आणि तो सामना तिथून जिंकला होता. त्यामुळे या क्रीडांगणावरती काही शक्य आहे. बॉलर तयार. ओ फुल टॉस मिस केलाय. बॉल अडवलंय सुदैवानं. बॅकअप होतं तिथे आणि 22च्या स्वरूपात ही धाव मिळते. धावसंख्या चालली आहे पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 41. 4 बॉलांनी करायच्या धावा 28. खोला टाकलाय. चांगला बॉल आपण पाहत आहोत. या मॅच वरती पूर्णतः पकड आपली मजबूत केली आहे. वसार 40+ अ या संघाने. आज अगदी आपण पाहत आहोत सर्वांसाठी महत्वपूर्ण दिवस आहे. आज सकाळपासून अगदी आपण पाहिलं तर प्रत्येकी गावागावात चौकात गल्लोगल्लीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटाने अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर साजरा केला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय आणि फलंदाज होतोय बाद. कॅच आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट.
गावोगावात अगदी आपण पाहिलं तर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला. एक दिवस फोटो स्टेटसला टाकल्यानं किंवा व्हिडिओ स्टेटसला टाकल्यानं छत्रपती शिवराय काय ते कोणाला कळणार नाही. त्यासाठी महाराजांनी केलेले विचार, त्यांनी दाखवलेलं ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आणि केलेलं भगव्याचं रक्षण आपल्याला वर्षाच्या 365 दिवस करावं लागेल.